दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण बाळाचा सांभाळ करत असतो, त्यावेळेस आपल्याला खूप साऱ्या समस्या येतात. यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे बाळ खूप जास्त रडते. अशा वेळेस आपल्याला सर्वात सोपा ऑप्शन म्हणून आपण पेसिफायरचा यूज करतो. पण ह्या पेसिफायर्स मुलांच्या वापरासाठी कितपत चांगले आहेत व त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये किंवा विकासावर कोणते परिणाम होतो, हे आपण पाहणार आहोत. तर पेसिफायर्समुळे मुलांच्या विकासावर होणारे 10 मूलभूत परिणाम कोणते ते आपण पाहूया. यामध्ये सर्वप्रथम दंतसमस्या. दीर्घकाळ पेसिफायर वापरल्याने दातांच्या समस्या उद्भवू शकतात. आयुष्याच्या पहिल्या काही वर्षात पेसिफायर वापरल्याने सामान्यतः दीर्घकालीन दंतसमस्या उद्भवत नाहीत. तथापि जास्त काळ पेसिफायर वापरल्याने दातांची अनियमितता होऊ शकते. कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढणे. कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो. चोखण्यामुळे कानामध्ये द्रव साचू शकतो, ज्यामुळे मुलांच्या कानामध्ये संसर्गाचा धोका वाढू शकतो. 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हा धोका कमी असतो. तिसरे म्हणजे बोलण्यात विलंब. चोखणी किंवा पेसिफायरच्या अतिवापरामुळे बोलण्याच्या आवाजाच्या सरावात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे भाषेच्या टप्प्यांवर परिणाम होऊ शकतो. तुमचे बाळ कदाचित पेसिफायरवर अवलंबून राहू लागेल. जर तुमचे बाळ झोपण्यासाठी पेसिफायर वापरत असेल, तर रात्री बाळाला रडू येऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे जर तुमच्या बाळाच्या तोंडातून पेसिफायर बाहेर पडले, तर बाळाला रडू येऊ शकते. त्यामुळे बाळाच्या झोपेवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे बाळाला कृत्रिम स्तनाग्राच्या आकाराची आणि प्रवाहाची सवय होऊ शकते, ज्यामुळे स्तन प्रभावीपणे पकडणे बाळाला कठीण होऊ शकते. 6वा सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे थ्रश. बुरशीजन्य संसर्ग. घाणेरडे पेसिफायर तोंडात थ्रश पसरवू शकतात. पेसिफायर हे नेहमी गरम पाण्यात उकळून नंतर कोरडे करावेत. कोठेही पडलेले पेसिफायर हे वापरू नये, त्याने संसर्ग जास्त पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. चिरलेले, तडा गेलेले पेसिफायर वापरू नये. पेसिफायर तुटू शकतात, त्यामुळे गुदमरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. दीर्घकाळ वापरल्याने, विशेषतः 2 वर्षांनंतर, दातांची जुळवाजुळव चुकीची होऊ शकते. तुमचे बाळ कदाचित पेसिफायरवर अवलंबून राहू लागेल. पेसिफायर न दिल्यास अशी मुले प्रभावी तोंडात बोटे व अंगठा घालतात किंवा यांचा वापर करतात. लेटेक्स ॲलर्जी होऊ शकते. पेसिफायरमधील लेटेक्स म्हणजे स्तनाग्र नैसर्गिक रबराच्या रसापासून बनलेले असते. मऊ, लवचिक आणि नैसर्गिक अनुभव देते. पेसिफायर हे ज्या पदार्थापासून बनवतात, त्या पदार्थाची काही वेळेस बाळांना ॲलर्जी होऊ शकते. अशा वेळेस बाळांना ताप येणे, रॅश येणे यांसारख्या समस्या दिसून येतात. यांसारख्या समस्या बाळांमध्ये दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.